नमस्कार, मी भूषण सजगुरे। आता येणारी जी अमावस्या आहे तिला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे, कारण ती सोमवारच्या दिवशी आहे, जिला सोमवती अमावस्या असं देखील म्हणतात। त्याच्यानंतर दुसरं एक नाव पिठोरी अमावस्या हे देखील आहे। आणि या अमावस्येचं विशेष महत्त्व असं आहे की ज्यांना कोणाला वाटतं की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, आमच्या घरामध्ये पितृंचा जो काही दोष आहे हा दोष कमी व्हावा, नाहीसा व्हावा, यांच्यासाठी आज एक मी विशेष उपासना एक सांगणार आहे। ती म्हणजे अशी की या दिवशी जे अश्वत्थ नारायण आहे, म्हणजे अश्वत्थ पिंपळाचं झाड, याला अश्वत्थ नारायण असं देखील म्हणतात। तर या पिंपळाच्या झाडाच्या तिथं त्या ठिकाणी जाऊन आपण दूध मिश्रित पाणी एका गडव्यामध्ये म्हणजे तांब्यामध्ये पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालावं, ते त्या पिंपळाच्या त्या ठिकाणी बुडाला व्हायचं आहे। त्या ठिकाणी वाहिल्या गेल्यानंतर त्या अश्वत्थ नारायणाला आपली मनोकामना सांगायची आणि मनोकामना सांगितल्या गेल्याच्या नंतर त्या अश्वत्थ नारायणाला कमीत कमी 11 प्रदक्षिणा का असेना त्या ठिकाणी घालायच्या आहे। आणि त्या 11 प्रदक्षिणा घालत असताना आपल्या मनोभावी जी कामना असेल, आपल्या कुटुंबाचं संरक्षण असू द्या किंवा मुलांचं करिअरच्या बाबतीत असू द्या, आपल्या परिवारामध्ये एक सुखशांती प्राप्तीसाठी असू द्या, तर हे जे काही आहे, ह्या मनातल्या ज्या काही कामना आहे, या सर्व कामना आपल्याला त्या अश्वत्थ नारायणाला प्रदक्षिणा घालत असताना त्या ठिकाणी सांगायच्या आहे। आणि ह्या प्रदक्षिणा घातल्यानंतर एक आपण त्या ठिकाणी खडी साखर किंवा साखर, त्या ठिकाणी त्या साखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा। आणि त्याच ठिकाणी कोणी लहान मुलं असतील किंवा कोणी असेल तर त्या ठिकाणी तो प्रसाद जो आहे तो प्रसाद त्या ठिकाणी वाटून द्यायचा आहे। हे केल्याने आपल्या घरामध्ये लवकरात लवकर सुख, समाधान, शांती त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, आणि जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण या चॅनलवर अशा खूप साऱ्या काही गोष्टी आहे की ज्या आपल्या जीवनासाठी कुठे ना कुठे उपयोगी पडणाऱ्या आहेत। नमस्कार।